मित्रांनो, कधी विचार केलाय का की ज्या घरात आपण जन्माला आलो, ज्या घराच्या भिंतीनी आपलं हसणं रडणं पाहिलं, त्याच घरातली एक व्यक्ती एका रात्रीत पाहुणी कशी होऊन जाते? आज गोष्ट प्रेमाची मध्ये मी कोणती काल्पनिक कथा सांगणार नाही, तर प्रत्येक भावाच्या काळजात दडलेला एक असा घाव बोलून दाखवणार आहे, जो बहीण सासरी गेल्यावरच जाणवतो. तर नमस्कार मित्रांनो, गोष्ट प्रेमाची ह्या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी तुमचा मित्र आज एका अशा विषयावर बोलणार आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा आहे. आपल्या घरातलं एक असं हसतं खेळतं सुवर्णपान, ज्याच्या असण्याने घराला घरपण येतं, आपली लाडकी बहीण. आज मी तुम्हाला कोणती काल्पनिक कथा सांगणार नाही, तर माझ्याच जगण्यातला माझ्या अनुभवाचा एक तुकडा तुमच्यासमोर ठेवणार आहे. कदाचित हे ऐकताना तुम्हालाही वाटेल की अरे, हे तर माझ्याच घरातलं चालू आहे. मित्रांनो, लहानपणापासून आपण बहीण भाऊ एकत्र वाढतो. भांडणं, मारामाऱ्या, रिमोटसाठी चाललेली युद्धाची पातळी, आईबाबांकडे एकमेकांच्या चाहड्या करणं, हे सगळं रोजचंच असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर ती जेव्हा घरात असते ना, तेव्हा आपल्याला तिची किंमत कळत नाही. मला आठवतंय, ती घरात असताना मला नेहमी वाटायचं की ती कटकट आहे, कधी जाईल हिचं लग्न होऊन, मला माझं स्वतंत्र कपाट मिळेल आणि मला माझी प्रायव्हसी मिळेल. ती हसली की ओरडायचो, तिने कशात लुडबुड केली की चिडायचो. तिचा घरातला वावर इतका सवयीचा झालेला असतो की आपण तिच्या अस्तित्वाला अगदी सहज टेक फॉर ग्रँटेड घेऊन टाकतो. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. एक दिवस येतो जेव्हा घरात सनई वाजते, घर पाहुण्यांनी गजबजून जातं. आपण भाऊ म्हणून मिरवत असतो, तिच्या लग्नाची सगळी कामं धावपळ करून करत असतो. आणि मग ती वेळ येते, पाठवणीची वेळ. ज्या दिवशी ती सासरी जायला निघते, गाडीत बसते आणि रडत रडत तिचा हात आपल्या हातात देते ना, शपथ सांगतो मित्रांनो, काळजात काहीतरी तुटल्यासारखं होतं. तोपर्यंत स्वतःला खंबीर समजणारा भाऊ सुद्धा लहान पोरासारखा ढसाढसा रडायला लागतो. ती गेल्यानंतरचे ते पहिले काही दिवस इतके भयानक शांत असतात ना, की ते शब्दात सांगता येत नाही. मी जेव्हा तिच्या रिकाम्या खोलीत गेलो, तिचं तर रिकामं कपाट पाहिलं, तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की अरे, ती खरंच गेली. आता घरात कोणी माझ्याशी रिमोटवरून भांडणारं नव्हतं. मी बाहेरून आल्यावर कुठे गेला होतास इतका वेळ, असं हक्काने विचारणारं कोणी नव्हतं. आईबाबांवर चिडलो तर अरे शांत हो ना, असं म्हणून पाठीवरून हात फिरवणारं कोणी नव्हतं. ती घरात असताना तिची कटकट वाटायची, पण आता तिची ती शांतता खर खायला उठत होती. तेव्हा कळलं, बहीण फक्त एक बहीण नसते, ती घराचा आत्मा असते. ती असते म्हणून आई बाबा खुश असतात, ती असते म्हणून घरात हसू असतं. तिची किंमत ती घरात असताना नाही, तर ती घर सोडून गेल्यानंतर घर कसं स्मशान वाटायला लागतं, तेव्हा कळते. पण मित्रांनो, लग्न झालं म्हणजे नातं संपतं असं नाही ना. सासरी गेल्यानंतर तिचं आयुष्य बदलतं, तिच्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. पण तिच्या भावावरचा आणि माहेरवरचा हक्क कधीच कमी होत नाही. अनेकदा आपण आपल्या कामात, आयुष्यात इतके व्यस्त होतो की बहिणीला फोन करायलाही आपल्याला वेळ मिळत नाही. पण आठवून बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता, जगात कोणी तुमच्या पाठीशी नसतं,
तेव्हा तुमची बहीण सासरी असूनही तुमच्यासाठी देवाकडे हात जोडून उभी असते. तिचं प्रेम इतकं निस्वार्थी असतं की तुम्ही तिला कितीही विसरलात तरी ती राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला तुमचं औक्षण करायला धावत येते. भावानो, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुमची बहीण अजून घरात असेल, लग्न झालेलं नसेल, तर तिच्याशी भांडू नका असं मी म्हणणार नाही. भांडा, खूप भांडा, पण तिच्यावर जीवापाड प्रेम करा. तिच्यासोबतचे हे दिवस साठवून ठेवा. आणि ज्या भावांच्या बहिणींची लग्न झाली आहेत, हा पॉडकास्ट संपल्या सगळ्यात आधी तुमच्या बहिणीला फोन करा. तिला विचारू नका की काय करतेस, फक्त इतकंच सांगा, ताई, मला तुझी खूप आठवण येते रे, आणि तू माझ्या आयुष्यात आहेस ना, हाच माझा सगळ्यात मोठा आधार आहे. विश्वास ठेवा, तुमच्या या एका फोनने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि तिचा संपूर्ण दिवस सुखाचा जाईल. बहीण भावाचं नातं हे जगातलं सगळ्यात पवित्र आणि सुंदर नातं आहे. ते फक्त एका दिवसापुरतं नसतं, तर ते जन्मभराचं असतं. तुम्हाला माझा हा अनुभव, हा विचार कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या बहिणीसोबतची एखादी गोड आठवण असेल तर तीही शेअर करा. पुन्हा भेटूया गोष्ट प्रेमाची च्या पुढच्या भागात एक नवीन भावनेसह, एक नवीन गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांवर प्रेम करत राहा. धन्यवाद.